नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण हेक्साडेसिमल टू बायनरी आणि बायनरी टू हेक्साडेसिमल हे जे कन्वर्जन आहे तो कन्वर्जन बघणार आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की ऑक्टल टू बायनरी आणि बायनरी टू ऑक्टल। ओके, आता याच्यामध्ये काय बघा, हेक्साडेसिमलचं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे, बायनरी मध्ये। मग आता हेक्साडेसिमलचा जो बेस आहे तो बेस किती असतो, 16 आणि बायनरीचा किती आहे, 2। मग आता 16 कधी येणार आहे, ज्यावेळी 2⁴ करतो त्यावेळी काय येतो, 16। म्हणजेच काय की हेक्साडेसिमलचं ज्यावेळी आपल्याला बायनरी मध्ये करायचं असेल तर आपल्याला बायनरीचे किती बीट लागतात, 4 बीट लागतात। ओके, ऑक्टलला किती बीट लागत होते, 3 बीट लागत होते। मग आता हेक्साडेसिमल टू बायनरी करताना किती बीट लागणार आहेत, 4। मग आता आपल्याला माहित आहे की हेक्साडेसिमलची रेंज कुठेपर्यंत असतो, 0 to 15। म्हणजेच काय, हा 0 आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15। मग आपल्याला माहित आहे की हेक्साडेसिमल मध्ये आपण 10 11 12 13 14 15 लिहित नाही, तर 10 हा काय हो तुमचा A, 11 हा तुमचा काय झाला B, 12 हा C, 13 D, 14 हा काय असतो तुमचा E आणि 15 हा तुमचा काय असतो F। मग ह्या पद्धतीने हा काय हो तुमचा हेक्साडेसिमलची रेंज आहे। मग आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा जो काय बायनरी नंबर आहे म्हणजे बायनरी मध्ये कन्वर्जन आपल्याला करायचं आहे। मग आता बघा, आपल्याला हेक्साडेसिमलचं कन्वर्जन करताना बायनरी मध्ये आपल्याला किती बीट लागणार आहे, 4 बीट। मग आपल्याला माहित आहे की बायनरी मध्ये कन्वर्जन करताना आपण काय 1 2 4 8 16 32 ह्या पद्धतीने लिहित जातो। मग आता आपल्याला किती बीट लागणार आहेत, फक्त 4 बीट लागणार आहेत, म्हणजे 8 4 2 1। म्हणजे आता बघा, सपोज हा तुमचा 1 आहे, 2 आहे, 4 आहे आणि 8 आहे। मग आता आपल्याला काय करायचं आहे, 0चं बायनरी मध्ये कन्वर्जन करायचं आहे। मग आता मला सांगा, 0 हा कुठल्या नंबर पासून बनणार आहे का, नाही। मग सगळे काय असणार आहे तुमचे 0 0। मग आता 1 चा बायनरी नंबर काय, 1 हा कुठल्या नंबर पासून बनतोय, 1 पासून बनतोय। मग 1 हा काय करायचं, 1 ठेवायचं, बाकीचं काय असणार आहे तुमचा 0। जे ऍडिशन बनते तेच फक्त काय करतो आपण 1 ठेवतो, बाकीचं काय करतो आपण 0। 2 आहे, आता 2 कुठल्या नंबर पासून बनतो, 2 पासून बनतोय, मग 2 ला 1 करा, बाकीचे काय हो 0। आता 3 बघा कुठल्या नंबर पासून बनतोय, 2 आणि 1। मग आता त्याला काय करायचं, 1 करायचं, बाकीचे काय हो 0। मग आता 4 हा कुठल्या नंबर पासून बनतोय, 4 पासून, मग त्याला 1 करायचं, बाकीचे काय हो 0। मग आता 5 कुठल्या नंबर पासून बनतोय, 4 आणि 1। मग त्याला काय ठेवायचं, 1 ठेवायचं, बाकीचं काय हो 0। आता 6 कुठल्या नंबर पासून बनतोय, 4 आणि 2। म्हणजे हा 1 1, बाकी काय हो 0। मग आता 7 कुठल्या नंबर पासून बनतोय, 4 2 6 आणि 1 7। म्हणजेच काय हो 1 1 आणि हा तुमचा काय असणार आहे 0। मग 8 कुठल्या नंबर पासून बनतोय, 8 पासून बनतोय, म्हणजे 8 1 0 0। मग 9 8 + 1 म्हणजे 1 1, बाकी काय असणार आहे तुमचा 0। 10 कसा बनतोय, 8 आणि 2 म्हणजे 10 झाला, म्हणजे 1 0 1 0। मग 11 कुठल्या नंबर पासून बनतोय, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11, म्हणजेच काय 1 0 1 1। आता 12 कुठल्या नंबर पासून बनतोय, 8 आणि 4 म्हणजेच किती झालं 12, मग 1 1 0 0। आता नेक्स्ट काय हो 13 आहे, मग 13 कुठल्या नंबर पासून बनतोय, 8 आणि 4 12, 12 आणि 1 13, म्हणजेच काय 1 1 0 1। आता 14 कुठल्या नंबर पासून बनतो, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, म्हणजेच काय 1 1 0। आता नेक्स्ट काय 15, 15 कुठल्या नंबर पासून बनतोय, 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, 14 आणि 1 15, म्हणजे सगळ्याच नंबर पासून काय हो 15 बनतोय। ओके, म्हणजे हा तुमचा काय झाला, बायनरी मध्ये कन्वर्जन झाला। ओके, हे जर समजलं नसेल तर काय आहे शॉर्ट ट्रिक। आता बघा, आपल्याला 4 बीट लागणार आहे, मग पहिला काय हो तुमचा 1 आहे। मग 1 काय करायचं, पहिल्यांदा 0 पासून स्टार्ट करायचं, 1 0 1 1 1 0 1 1 1 0 1 1, हे पूर्णपणे 15 पर्यंत लिहून घ्यायचं। नंतर काय 2, मग 2 0 2 1 2 0 2 1। ओके, ह्या पद्धतीने काय 15 पर्यंत। नंतर काय 4 4 0 4 1। ओके, 4 0 4 1। नेक्स्ट काय 8 8 0 8 1। ओके, मग हे जरी तुम्ही ह्या पद्धतीने जरी लक्षात ठेवला तरी तुम्हाला काय तुमचे जे हेक्साडेसिमल नंबर आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये भेटतं,
बायनरी मध्ये भेटतोय. मग आता एखादा एक्झाम्पल आपण बघूया. सपोज फॉर एक्झाम्पल 64 हा एक हेक्साडेसिमल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? बायनरी मध्ये करायचं आहे. मग पहिल्यांदा काय हो, कुठला नंबर आहे? 6. मग आता 6 चा बायनरी नंबर काय हो? 0110 0110. नेक्स्ट काय? 4 चा बायनरी नंबर काय हो? 0100 0100. म्हणजे आता तुमचा 64 हा जो हेक्साडेसिमल नंबर आहे ह्याचं कन्व्हर्जन आपण बायनरी मध्ये केलं. म्हणजे 6 चा बायनरी नंबर काय? 0110. नेक्स्ट काय? 4 चा बायनरी नंबर काय? 0100. मग ह्या पद्धतीने आपण काय करतो? हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये करतोय. दुसरा एखादा एक्झाम्पल बघा. सपोज 8A आहे. हा एक हेक्साडेसिमल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? बायनरी मध्ये. आता बघा 8 आहे. मग आता मला सांगा 8 चा बायनरी नंबर किती आहे? 100 आणि ए म्हणजेच काय हो? 10 आहे. ए म्हणजेच काय हो? 10. मग 10 चा बायनरी नंबर काय? 1010. मग आता आउटपुट आन्सर काय असणार आहे? हा एक हेक्साडेसिमल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये पहिल्यांदा काय? 8 चा बायनरी नंबर काय? 100 आणि ए चा बायनरी नंबर काय? 1010. मग ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो? हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन बायनरी मध्ये करू शकतो. आणखी एखादा नंबर एक्झाम्पल बघूया पॉइंट मधला. सपोज फॉर एक्झाम्पल आता 36.28 ह्या पद्धतीनं काय? पॉइंट मधला एक हेक्साडेसिमल नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? बायनरी मध्ये करायचं आहे. मग आता बघा मी आता डायरेक्टली लिहितो. बघा 3 आहे. पहिल्यांदा 3 चा बायनरी नंबर काय? 0011. म्हणजे हा तुमचा काय आला? 0011. आता 6 चा बायनरी नंबर काय? 6 चा 0110 म्हणजे 0110 पॉइंट. आता 2 आहे. 2 चा बायनरी नंबर काय? 0010 आणि ए म्हणजेच काय हो? तुमचा 10. मग 10 चा बायनरी नंबर काय? 1010. मग ह्या पद्धतीने आपण काय करतो? हेक्साडेसिमलचा जो कन्व्हर्जन आहे बायनरी मध्ये करतोय. ओके, समजलं? मग आता आपल्याला काय करायचं की बायनरीचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं? हेक्साडेसिमल मध्ये करायचं. मग चला तर बघूया आपण कशा पद्धतीनं बायनरीचं हेक्साडेसिमल मध्ये कन्व्हर्जन करतोय. मग आता एक एक्झाम्पल बघा. आता एक एक्झाम्पल आहे 10110101. ओके, 1 हा एक बायनरी नंबर आहे. ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करायचं आहे? हेक्साडेसिमल मध्ये करायचं आहे. मग आता बघा पहिल्यांदा सिंपल काय की जो आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे तो लिहून घ्या. 10110101. ओके, हा तुम्हाला एक बायनरी नंबर दिला. मग आता आपल्याला माहित आहे की हेक्साडेसिमलचं कन्व्हर्जन करताना आपल्याला किती बीट लागतात? बायनरीचे 4 बीट लागतात. मग आता आपण काय करणार आहे? राईट साइड कडून 4 बीटचा ग्रुप तयार करायचा. 4 बीटचा काय करायचं? ग्रुप तयार करायचा. मग आता हा तुमचा काय? 4 ग्रुप. मग हा एकच आहे. मग आता 3 कमी लागणार म्हणजे आपल्याला काय? 3 0 ऍड करायचा. मग आता बघा 1011 हा काय? 1011 हा तुमचा काय? 11 आहे. म्हणजेच काय? बी. बरोबर आहे. म्हणजे बघा की 8 आणि 4 12, 12 आणि 1 13. मग 13 सॉरी 1101 1011 आहे. म्हणजेच काय? 8 आणि 2 10, 10 आणि 1 11. 11 म्हणजेच काय? तुमचा बी झाला. आता काय? 0110. मग आता हा 4 आणि 2 म्हणजेच काय? इथं 6 आहे. 0110 म्हणजेच काय झाला? हा 6. आणि हा तुमचा काय? 001 म्हणजेच काय? तुमचा 1 आहे. ओके, मग लास्टला लिहिताना आन्सर 1011 हा तुमचा बायनरी आहे. ह्याचं हेक्साडेसिमल काय येणार? 16B. ओके, हा तुमचा काय? हेक्साडेसिमल नंबर आहे. ओके, आता आणखी एक पॉइंट मधला एक्झाम्पल बघूया. सपोज फॉर एक्झाम्पल 10110101.101. ओके, हा तुमचा एक बायनरी नंबर आहे. ह्याचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये? हेक्साडेसिमल मध्ये. मग सिंपल आहे. पहिल्यांदा ऍज इट इज लिहून घ्या. 1011 101101.1010. मग आता बघा पहिल्यांदा
पॉइंटच्या अगोदर आपण काय करतो, राईट साइड कडनं 4चा ग्रुप तयार करतोय. ओके, आता 0 0 1. ओके, आता नेक्स्ट काय पॉइंटच्या पुढचं काय लेफ्ट साइड कडनं आपल्याला काय करायचं 4चा ग्रुप तयार करायचा. मग आता इथं किती लागणार आहे 3, 3 0 ऍड करा. बघा आता 1 0 1 0 1 कुठला आहे 0 1 0 1 0 1 हा तुमचा काय 5 आहे, म्हणजे हा तुमचा काय झाला 5. मग आता 0 1 1 1 काय तुमचा 7 आहे. ओके, मग हा इथं काय आला 7. मग आता इथं आपल्याला आणखी एक 0 0 0 1 म्हणजेच काय तुमचा 1. मग आता इथं पॉइंट हा काय 1 0 1 0 1 0 1 0 हा तुमचा काय 10 आहे, म्हणजेच इथं काय येणार A. मग आता हा काय 1 0 0 हा तुमचा काय 8 चा बायनरी नंबर आहे, म्हणजेच किती आला 8. मग लास्टला लिहिताना 1 0 1 1 1 0 1 0 1 पॉइंट 1 0 1 0 1 हा तुमचा काय बायनरी नंबर आहे. ह्याचं हेक्साडेसिमल काय होणार 175.88. ओके, हा एक हेक्साडेसिमल नंबर. ओके, समजलं आता बायनरीचं कन्व्हर्जन हेक्साडेसिमल मध्ये कशा पद्धतीने करायचं. बघा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.